नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र रिक्रुटमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे जे जॉब असतात किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही जॉब्स आहेत किंवा जे काही आपण आता वरच्यावर भरत्या बघत असतो त्याची माहिती आपण मागच्या 2-3 वर्षापासून देतो आहोत. ITI झालेलं असेल तुमचं, डिप्लोमा इलेक्ट्रिकल असेल किंवा ITI इलेक्ट्रिशियन वायरमन असेल किंवा इंजिनिअरिंग झालं असेल इलेक्ट्रिकल सिव्हिलमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, मेकॅनिकलमध्ये वगैरे, तर वरच्यावर आपण अपडेट्स देत राहतो. त्यामधले मुख्यत्वे जे MSCBचे 3 कंपन्या आहे, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, त्यामध्ये ज्या काही रिक्रुटमेंट वरच्यावर येत असतात त्या मागच्या 22 म्हणजे 2022, 23, 24 पासून जवळपास कंटिन्युअसली सुरू आहे. आपण 22ला जेव्हा जाहिरात आली त्याच्या 1 वर्ष आधीपासून आपण सांगतो आहे की जाहिरात येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात येणार आहे, कारण वॅकंट पोझिशन भरपूर आहे. ठीक आहे. जे काही माझा अनुभव आहे जर साधारण 12-13 वर्ष गव्हर्नमेंटचा आणि 4-5 वर्ष प्रायव्हेटचा, तर त्याचा सगळा तुम्हाला उपयोग व्हावा, कुठेतरी तुम्हाला त्याचा उपयोग व्हावा याचा मी प्रयत्न वरच्यावर करत राहतो. त्यानुसार रिसेंटली आता एक न्यूज स्प्रेड होते आहे. आपण त्यावर ऑलरेडी एक व्हिडिओ दिलेला आहे, परंतु मला परत एक शेअर झालेला आहे विद्यार्थी मित्रांकडून. एक म्हणजे टेलिग्रामवर शेअर होत राहतं. त्यामध्ये एक न्यूजमध्ये सांगली जे काय आहे, सांगलीमधील एक न्यूजपेपरमध्ये परत एकदा आलेलं आहे की महावितरणमध्ये मोठ्या प्रमाणात वॅकन्सी येणार आहे. आणि येणार म्हटल्याबसल्या वॅकंट पोझिशन भरपूर आहे. ते ITIचं असो, तुमचं डिप्लोमाचं असो, JEEसाठी किंवा BEचं असो, जे काही असिस्टंट इंजिनियर आहे, ठीक आहे, किंवा नॉन टेक्निकलचे जे पोस्ट आहेत, क्लिअरिकल पोस्ट आहे त्याबद्दल असो. तर त्यामधलं जी न्यूज आहे ती बघू आपण आता शॉर्टमध्ये. बघा, लोकमतमधली न्यूज आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे. मी तुम्हाला फक्त ठळक मुद्दे सांगतो, जास्त काही पूर्ण वाचून दाखवत नाही, विनाकारण टाईम वेस्ट करत नाही तुमचा. महावितरणमध्ये मनुष्यबळाचा दुष्काळ, म्हणजे महावितरणमध्ये जे मी तुम्हाला आधी सांगितलं आहे या व्हिडिओच्या आधीच्या व्हिडिओमध्ये, की महावितरणमध्ये जो काही ॲडिशनल चार्ज दिला जातो कामाचा, म्हणजे एका जणाकडून 2-3 जणांची कामं केली जातात, हे जे प्रकार आहे मागच्या खूप वर्षापासून सुरू आहे. बऱ्याच वेळा युनियननी डिमांड केलेला आहे, परंतु आता हे युनियननी थोडं सिरियसली घेतलेलं आहे, म्हटल्यापेक्षा मनावर घेतलेलं आहे आणि आता हात धुवून मागे लागलेलं असं म्हणू शकतो आपण. तर त्यामध्ये 27,675 पदे ही रिक्त आहेत टोटल महावितरणमध्ये. ठीक आहे. त्यामध्ये बघा, तांत्रिक संवर्ग म्हणजे टेक्निकल सेक्शनमध्ये 18,506 पदे. त्यामध्ये तुमचं टेक्निशियन आलं, म्हणजे ITI बेसवर जे असते, ऑपरेटर आलं, उपकेंद्र सहाय्यक जे असते ते, विद्युत सहाय्यक आलं, त्यानंतर तुमचं ज्युनियर इंजिनियर म्हणजे कनिष्ठ अभियंता आलं, डिप्लोमा इलेक्ट्रिकल सिव्हिल बेस, त्यानंतर तुमचं AEच्या पोस्ट आल्या टेक्निकल कॅडरमध्ये आणि सिनियर पोस्ट आले. ठीक आहे, B इलेक्ट्रिकल सिव्हिल बेस. त्यानंतर यंत्रचालक 5,621 दिलेला आहे, म्हणजे ऑपरेटरच्या पोस्ट जे वॅकंट आहे 5,621 आहे. त्यानंतर अभियंता संवर्ग आहे 633 आहे. ठीक आहे. तांत्रिक संवर्ग म्हणजे इथे 18,000 जे आहे ते टेक्निकल सेक्शनचे दिलेलं आहे फक्त, म्हणजे टेक्निकल म्हटल्यापेक्षा टेक्निशियन सेक्शन ITI बेस. ठीक आहे, कारण त्यांनी ऑपरेटर आणि अभियंता पदाची वेगळे दिलेली आहे. 633 म्हणजे JEE मिळून आहे आणि ऑपरेटर 5,621 आहे आणि टेक्निशियन, फक्त टेक्निशियन विद्युत सहाय्यक जर म्हटलं आपण तर ते 18,506 आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वॅकंट पोझिशन आहे. लेखा विभाग म्हणजे अकाउंट सेक्शनमध्ये 2,915 जागा वॅकंट आहे, म्हणजे आपण जे BCom बेस, BBA बेस ज्या वॅकन्सी असतात त्या. रिक्त पदे भरा, कर्मचाऱ्यांचा ताण कमी करा. मोहन शर्मा जे काही वरिष्ठ आहेत त्यांनी असं, इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष आहेत मोहन शर्माजी, त्यांनी ते सांगितलेलं आहे. मी तुम्हाला हे फक्त शॉर्टमध्ये सांगतो. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा व सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी तातडीने महावितरण कंपनीमधील 27,675 पदे रिक्त पदे भरण्याची मागणी केलेली आहे. रिक्त पदांमुळे वीज बिल थकबाकी वाढत असून ग्राहक सेवाही खालावत चालली असल्याने त्यांनी स्पष्ट केलेले आहे. महावितरणची कंडिशन वाईट का होते आहे? बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, भरपूर गोष्टी आहे. वरचं मॅनेजमेंट त्याच्यामध्ये लक्ष देत नाही. त्यामधला हा एक मुद्दा आहे की वॅकन्सी पूर्ण भरा. ठीक आहे. बाकी बऱ्याचशा गोष्टी आहे, इंटरनल गोष्टी. महावितरणच्या कार्यक्षमतेसाठी मनुष्यबळ भरतीचा प्रश्न आता तातडीने सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे. कसं आहे, यांना प्रायव्हेटमध्ये करायचं असलं तर हे मुद्दामून मनुष्यबळ भरत नाही, वॅकन्सी फिल करत नाही आणि मग प्रायव्हेटमध्ये टाकून देतात. तसं होऊ नये म्हणून आता युनियन प्रयत्न करत आहेत, मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रिक्त पदे भरून कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करा अशी मागणी कृष्णा भोयर आणि शर्माजी यांनी केलेली आहे, मोहन शर्माजी यांनी केलेली आहे. महावितरणमध्ये राज्यात 81,468 मंजूर पदे असून त्यापैकी केवळ 54,757 कर्मचारी कार्यरत आहे. उर्वरित मोठ्या संख्येने रिक्त पदांमुळे दैनंदिन कामावर वीज पुरवठा, तक्रार निवारण, थकबाकी वसुली त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. राज्यातील 3,17,00,000 अधिक कृषी
त्यानंतर औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांना अखंड वीज पुरवठा करण्याची जबाबदारी महावितरण पार पाडत आहे. सोलर कृषी पंप बसवण्याचा जागतिक विक्रम म्हणजे त्याची परफॉर्मन्स दिलेला आहे महावितरणचं. त्यानंतर बघा, तांत्रिक संवर्गातील मंजूर पदे 45,803 पदांपैकी 18,506 पदे रिक्त आहेत. तंत्रज्ञ, मुख्य तंत्रज्ञ म्हणजे त्यानंतर मुख्य तंत्रज्ञ 199, प्रधान तंत्रज्ञ 912, वरिष्ठ तंत्रज्ञ 6,601 आणि तंत्रज्ञ 12,000. आपल्यासाठी तंत्रज्ञ महत्त्वाचं आहे, ते फ्रेशरसाठी आहे. तंत्रज्ञ 12,313 पदांचा रिक्त पदांचा समावेश आहे. ठीक आहे, म्हणजे 12,000 पदे रिक्त आहेत. बघा किती पदे रिक्त आहेत, त्याच्यामध्ये कमीत कमी 4-5 तरी आले ना परत एकदा तरी चालते. ठीक आहे, 4-5 हजार. तंत्रज्ञ प्रवर्गात 1,516 विद्युत सहाय्यकांची भरती केली असली तरी अपुरी आहे म्हणजे जे काही भरती केली आहे त्यापेक्षा आणखी वॅकंट पोझिशन आहे. यंत्रचालक म्हणजे ऑपरेटर प्रवर्गातील स्थिती गंभीर आहे. ऑपरेटरमध्ये मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, ऑपरेटरची वॅकन्सी येण्याची शक्यता खूप जास्त आहे, कारण की तिथे वॅकन्सी भरपूर आहे, वॅकंट पोझिशन भरपूर आहे. स्थिती गंभीर आहे. पदोन्नती व सरळ सेवा भरतीतील 15,526 मंजूर पदांपैकी 5,621 पदे रिक्त आहेत. अभियंता प्रवर्गातील 633 पदे रिक्त असून लेखा विभागातील 915 पदे रिक्त आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो रिक्त पदे भरपूर आहे, वॅकन्सी पोझिशन भरपूर आहे. महावितरण आता वॅकन्सी काढेल अशी आपल्याला आशा आहे. त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या हातामध्ये एकच आहे की तुम्ही चांगल्या तयारीमध्ये राहा, कारण की जेव्हा जाहिरात येते तेव्हा हार्डली 4 ते 5 महिने मिळतात. तेवढ्या वेळेमध्ये तुमचा अभ्यास होत नाही. त्यामुळे तुम्हाला मी आवर्जून सांगत असतो, याआधीसुद्धा मी सांगत आलेलो आहे. काही जण विश्वास ठेवतात, काही जण विश्वास ठेवत नाही, परंतु माझी विनंती आहे मित्रांनो, जर तुम्हाला पुढच्या 1 वर्षामध्ये किंवा 1.5 वर्षामध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल, मुख्यत्वे MSCBमध्ये किंवा MSCBच्या 3 कंपन्यामध्ये, तर तुम्हाला आतापासून चांगली तयारी करणे आवश्यक आहे. जाहिरात आली नाही, जाहिरात येत नाही, जाहिरात येणार, असं होणार, तसं होणार, हे होणार, या भानगडीत तुम्ही पडू नका. तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल आणि तुम्ही मला फॉलो करत असाल, माझ्यावर ट्रस्ट करत असाल, तर अभ्यास सुरू करा. तुम्ही ITIचे असो, डिप्लोमाचे असो, इलेक्ट्रिकल सिव्हिल असो, किंवा तुमचं इंजिनिअरिंग BE किंवा सिव्हिल इलेक्ट्रिकल असो, तुम्ही तयारीमध्ये राहा. तुम्ही फायनल इयरला असाल तरी तयारीमध्ये राहा. जे फायनल इयरला आहेत, या जून-जुलैमध्ये तुमचं फायनल इयर कंप्लीट होईल. त्यानंतर तुम्हाला जर वॅकन्सी आली तर तुम्हाला गोल्डन चान्स मिळणार आहे, परंतु तुम्हाला तयारीची आवश्यकता आहे. त्यासाठी आपलं ॲप आहे, इंजिनिअर अमोल आपलं ॲप आहे, प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. त्यामध्ये आपण भरपूर माहिती ऑलरेडी दिलेली आहे, भरपूर टेस्ट सिरीज, भरपूर कोर्सेस आहे, आणि BEचे, डिप्लोमाचे, टेक्निशियनचे, उपकेंद्र सहाय्यकचे सगळे टेस्ट सिरीज आणि कोर्सेस आपण दिलेले आहे. उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत सहाय्यकचा ITI इलेक्ट्रिशियन वायरमनचा रिसेंटली आपण कोर्स सुरू केलेला आहे, फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे. त्यामधलं पार्ट 1, पार्ट 2 आता सध्या रनिंगमध्ये आहे. पुढे पार्ट 3, पार्ट 4 आणि पार्ट 5 असे 5 पार्टमध्ये पूर्ण कोर्स तुम्हाला मिळणार आहे इन्स्टॉलमेंटमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. फायदा तुमचा नक्की होणार आहे, 100% फायदा होणार आहे पुढे. ठीक आहे, आणि प्लस तुमचं सेल्फ स्टडीसुद्धा सुरू ठेवा. तुमची अभ्यासाची सुरुवात करून द्या, कारण पुढच्या काही महिन्यामध्ये, यावर्षी एंडिंगपर्यंत, मी असं म्हणणार नाही, मला प्रश्न येते तिथं आता येते की 2 महिन्यात येते की 4 महिन्यात येते, ते मी कन्फर्म सांगू शकत नाही. मी म्हणेल तुम्हाला मार्चमध्ये येईल आणि पुढे जर जूनमध्ये आली तर ते नाही सांगता येत मित्रांनो. त्याबद्दल मी कन्फर्म नाही आहे. जर कन्फर्म आलं, मला जर काही अपडेट आलं, स्ट्रॉंग अपडेट आलं महावितरणकडनं, किंवा मला जर काही कळालं, ठीक आहे, इंटरनल सोर्सेसकडून, तर मी तुम्हाला त्याचीसुद्धा माहिती पुढच्या 8, 10, 15 दिवसामध्ये देईलच. परंतु सध्या मी एवढं सांगू शकतो की जर 6 महिन्यात जरी असेल, जागा निघत असेल, तरी अभ्यास आतापासून सुरू करा. तुम्ही जे काही जॉब करत असाल, जे काही काम करत असाल, त्याच्यासोबत अभ्यास सुरू करा. ठीक आहे, तुमचे प्रश्न भरपूर आहेत, मला माहिती आहे, मी वरच्यावर त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करतच असतो, परंतु तुमचा अभ्यास सुरू असणे हे अतिशय जास्त महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही. आणि 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये असा एकदम अभ्यास होत नसतो. कमीत कमी 6 महिने टेक्निकलचा अभ्यासाला लागतो, आणि नॉन टेक्निकलसुद्धा राहते, ॲप्टिट्यूड, रिझनिंग, मराठीसुद्धा त्यामध्ये राहते. ठीक आहे, आपण वरच्यावर त्याची माहिती देतो आहे. सिलेबस काय असेल, एक्झाम पॅटर्न काय असेल, बुक्स कोणते लागतील, जुने जे आपले व्हिडिओ आहे, इंजिनिअर अमोल, यूट्यूबवर सर्च करा, इंजिनिअर अमोल महाट्रान्सको टेक्निशियन बुकलिस्ट, किंवा महावितरण विद्युत सहाय्यक बुकलिस्ट, किंवा ऑपरेटर बुकलिस्ट, विद्युत उपकेंद्र सहाय्यक बुकलिस्ट वगैरे, किंवा सिलेबस वगैरे, किंवा एक्झाम पॅटर्न वगैरे, हे सर्च करा. सर्च केलं तर इंजिनिअर अमोल टाकलं की तुम्हाला सगळं चॅनलवर दिसून जाते. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. ठीक आहे, आणि बाकी AE-JEEची सुद्धा वॅकन्सी येणार आहे. म्हणजे आता जास्त प्रमाण वाढलेलं आहे, म्हणजे शक्यता जास्त वाढलेली आहे. मला सुद्धा एवढं वाटलं नव्हतं की इतक्या लवकर फास्ट ही प्रोसेस होईल, परंतु जे काही आता युनियननी मनावर घेतलेलं आहे, स्ट्रॉंगली मनावर घेतलेलं आहे, त्याच्यामुळे पुढच्या काही ड्युरेशनमध्ये आपल्याला ही वॅकन्सी नक्की दिसणार आहे. आता मला प्रश्न करून हे विचारू नका कमेंट बॉक्समध्ये, किंवा सर वॅकन्सी कधी येईल, कारण मी त्याबद्दल तुम्हाला वरच्यावर सांगतच आहे. एक्झॅक्ट डेट, एक्झॅक्ट महिना मी सांगू शकत नाही, परंतु तुम्हाला फक्त गाईडलाईन देणे आणि तुम्हाला
कामात लावणे म्हणजे अभ्यासात लावणे हे माझं काम आहे, ते मी ठोकपणे करतो आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे त्या तुमची इच्छा तर तुम्हाला की हे किती सिरियसली घ्यायचं आहे किंवा नाही घ्यायचं आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. परंतु जे विद्यार्थी डेडिकेटेडली ज्यांना असं वाटतं की आपण MPSCमध्ये लागलो पाहिजे, तर त्यांनी हा अभ्यास आता सुरू करावा आणि प्रायव्हेटायझेशन वगैरेच्या गोंधळात पडायचं नाही. प्रायव्हेटायझेशन झालं तरी फक्त 10-20% होईल, त्यापेक्षा जास्त होणार नाही. पुढचे बरेच वर्ष हे प्रायव्हेटमध्ये जाणार नाही आहे. थोडंफार काही परिस्थिती निर्माण झालेली होती मधल्या पिरियडमध्ये, तर ती आता सध्या निवळलेली आहे. तर आपण आपलं काम करायचं, आपण आपला अभ्यास करायचा. तो अभ्यास कुठे ना कुठे काही ना काही कुठल्यातरी एक्झाममध्ये तुम्हाला कामात पडणार आहे. आणि पूर्ण लक्ष आता उपकेंद्र सहाय्यक आहे आणि JEE आहे याची स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे. आणि बाकी AE वगैरे तर सध्या सांगू शकत नाही, परंतु उपकेंद्र सहाय्यक, JEE, डिप्लोमा बेस वगैरे किंवा विद्युत सहाय्यकची सुद्धा आता शक्यता जास्त निर्माण झालेली आहे. भरपूर वॅकंट पोस्ट आहे. त्यामुळे तयारीमध्ये राहा. आपला ॲप डाउनलोड करून ठेवा. डाउनलोड केलं नसेल तर त्यामध्ये फ्री कंटेंटसुद्धा आपण आता अपलोड करणं सुरू करणार आहे. त्यामध्ये सिलेबस असेल, बुक लिस्ट असेल, ते आपण ॲपमध्ये सुद्धा टाकणार आहे. इंजिनिअर अमोल आपला ॲप आहे. प्लेस्टोरवरून डाउनलोड करा किंवा खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून डाउनलोड. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून कुठलंही महत्त्वाचं अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही, ही माझी विनंती आहे तुम्हाला. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.